मार्च महिन्यात होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निर्णय आता राज्य मागासवर्ग आयोग घेणार आहे। महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध असलेला डेटा ओबीसी आयोगाला द्यावा, त्यावर तात्पुरतं आरक्षण देता येईल की नाही याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोग घेईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। 2 आठवड्यात राज्य मागासवर्ग आयोगाला हा निर्णय घ्यायचा आहे। ही तात्पुरती सोय आत्ताच्या निवडणुकांसाठी आहे असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। त्यामुळे महाराष्ट्र सरकारला तात्पुरता दिलासा मिळालाय। 8 फेब्रुवारीला या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाने जरी असा निर्णय दिला असला तरी राज्य सरकार देऊ करत असलेला गोखले इन्स्टिट्यूटचा डाटा स्वीकारण्यास राज्य मागासवर्ग आयोगाने नकार दिलाय। गोखले इन्स्टिट्यूटच्या 2018च्या रिपोर्टच्या आधारे ओबीसी आरक्षणासाठी अंतरिम अहवाल देता येणार नाही असं राज्य मागासवर्गीय आयोगाने म्हटलंय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपण। आपले प्रतिनिधी प्रशांत कदम दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सुप्रीम कोर्टाने आणखी काय काय म्हटलंय या संदर्भात? राज्य सरकारला पूर्ण दिलासा मिळाला असं म्हणता येईल? राज्य सरकारकडे जो डेटा, जी आकडेवारी उपलब्ध आहे ती आकडेवारी मागासवर्ग आयोग आरक्षणासाठी मान्य करणार की नाही याच्यावरती आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण असणार की नाही याचा फैसला होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी राज्य सरकार ही आकडेवारी आयोगाला देईल त्याच्यानंतर 2 आठवड्यामध्ये अशा पद्धतीचा तात्पुरता निर्णय जो आहे तो आयोग घेऊ शकतं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। याच्यातून 2 गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत। एकतर ओबीसी आरक्षणासोबत निवडणुका घेण्यासाठी राज्य सरकारचे जे सगळे दरवाजे बंद झालेले होते त्यातला किमान एक दरवाजा जो आहे तो सुप्रीम कोर्टाने किलकिला केलेला आहे। एक पर्याय राज्य सरकारला उपलब्ध करून दिलेला आहे असं वरकरणी दिसतंय। पण सुप्रीम कोर्टाने हे पण स्पष्ट केलेलं आहे की जरी आयोगानं अशा पद्धतीने राज्याच्या डेटावरती आधारित निर्णय घेतला तात्पुरता, तरी तो निर्णय म्हणजे त्रिसूत्रीचं पालन होत नाही। जी त्रिसूत्री कोर्टाने सांगितलेली आहे ती पूर्ण करावीच लागेल आणि ती आयोगाला पूर्णपणे आकडेवारी गोळा करून नंतर त्याचा एक अंतिम रिपोर्ट जो आहे तो द्यावा लागेल आणि त्या रिपोर्टवरती सुप्रीम कोर्टाचं अंतिम म्हणणं ठरेल। आता जे आपण बोलतोय 2 आठवड्यातल्या रिपोर्ट संदर्भातलं, तर हे केवळ एक तात्पुरती अरेंजमेंट कोर्टाने उपलब्ध करून दिलेली आहे ज्या आगामी निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्या संदर्भातली आहे। आणि त्यामुळं आता हे बघावं लागेल की राज्य सरकारकडे जो डेटा आहे, आता सगळ्यांना हा प्रश्न पडू शकतो की राज्य सरकारकडे नेमका कुठला डेटा आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात की ज्याच्या आधारावरती हा निर्णय होणार आहे। तर सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारनं 2-3 गोष्टींचा डेटा याच्यामध्ये दिलेला आहे। एकतर सरल पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध असलेला डेटा, 2017 मध्ये जो गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचा अहवाल आहे मराठा आरक्षणासंदर्भातला, त्याच्यामध्ये ओबीसींची सुद्धा आकडेवारी आलेली होती, तो एक अहवाल राज्य सरकारने दिलेला आहे। आणि NSSOचा जो डेटा वेगवेगळ्या सरकारी योजनांसाठी वापरला जातो त्याची माहिती राज्य सरकारकडे आहे आणि या डेटाच्या आधारे तात्पुरतं आरक्षण मिळणार की नाही हे ठरणार आहे। राज्य सरकार आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाकडे हा सगळा डेटा देत होतं। कोर्टानं म्हटलं की हा डेटा योग्य आहे की नाही त्याची सत्यता तपासणं, त्याचं आधार तपासणं हे आमचं काम नाही आहे, ते आयोगानं ठरवावं असं म्हणून त्यांनी आयोगाला हे काम आता दिलेलं आहे। त्यामुळं 2 गोष्टी याच्यामध्ये क्लिअर झाल्या आहेत की आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार की नाही याचा फैसला पूर्णपणे आयोगाच्या या निर्णयावरती असेल की आयोगाला राज्य सरकारचा हा डेटा योग्य वाटतोय की नाही त्याच्यावरती। आणि दुसरं म्हणजे त्याच्यानंतर निवडणूक आयोगाला सुद्धा निवडणूक कार्यक्रम जाहीर करायचा आहे आणि तो करताना ओबीसींसाठीचे आरक्षित प्रवर्ग या डेटावरती ठेवायचे की नाहीत याचा निर्णय सुद्धा निवडणूक आयोग घेणार। त्यामुळं या 2 अटींवरती शर्तींवरती पुढची सगळी वाट आहे ओबीसी आरक्षणाची ती थोडीशी किलकिली होणार आहे। आणि आपल्या प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा एकदा सांगूयात की सुप्रीम कोर्ट या गोष्टीवरती ठाम आहे की जोपर्यंत त्रिसूत्रीचं पालन होत नाही तोपर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळणार नाही। त्यामुळे ही एक अरेंजमेंट आपल्याला समोर दिसतीये ती केवळ तात्पुरती अरेंजमेंट आहे आणि 8 फेब्रुवारीला याच्यावरती पुढचा निर्णय जो आहे किंवा पुढची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे। बरोबर आहे प्रशांत, सोबत राहाच। आता आपण मंदार गोंजारीकडे जाऊयात। मंदार, राज्य मागासवर्ग आयोगाचं नेमकं काय म्हणणं आहे? राज्य मागासवर्ग आयोगाची या सगळ्यामध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे? सौरभ, प्रशांतनी आता जसं सांगितलं की महाराष्ट्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये गोखले इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात आलेला रिपोर्ट सादर केला। मात्र सर्वोच्च न्यायालयाने तो राज्य मागासवर्गीय आयोगाला द्यायला सांगितलं। मात्र राज्य मागासवर्गीय आयोगाला हा रिपोर्ट राज्य सरकारने देण्याचा प्रयत्न याआधीच केला होता। मात्र राज्य मागासवर्गीय आयोगाने तो रिपोर्ट स्वीकारायला नकार दिला आणि एकमताने तसा ठराव पास केला।
13 जानेवारीला म्हणजे काही दिवसांपूर्वीच मागच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये एकमताने राज्य मागासवर्गीय आयोगाने हा निर्णय घेतला की हा जो गोखले इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट आहे त्याच्या आधारे अंतरिम अहवाल देता येणार नाही। याची दोन प्रमुख कारणं आहेत, कारण हा गोखले इन्स्टिट्यूटचा जो रिपोर्ट आहे तो 2011 साली तत्कालीन केंद्र सरकारने जी सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस केलेला होता त्या आधारे तयार करण्यात आलेला होता। तत्कालीन राज्य सरकारने 2018 साली मराठा आरक्षणासाठी हा अहवाल गोखले इन्स्टिट्यूटला तयार करायला सांगितलं होतं। आता याच्यात दोन अडचणी आहेत। पहिलं की 2011 सालचा जो सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस आहे तो ओबीसी आरक्षणासाठी वापरता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने आधीच स्पष्ट केलंय आणि इम्पिरिकल डेटाच गोळा करावा लागेल असं सांगितलंय। मग त्या सेन्ससवरती आधारित हा गोखले इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट कसा स्वीकारला जाऊ शकतो आणि तो न्यायालयामध्ये आणि आयोगासमोर पुढे टिकेल का, हा मोठा प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न की हा रिपोर्टच गोखले इन्स्टिट्यूटचा मुळात जर मराठा आरक्षणासाठी तयार केला असेल तर तो ओबीसी आरक्षणासाठी वापरता येईल का। हा गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल जो आहे तर तो काय आहे तर 2 ते 2,500 सॅम्पल्स संपूर्ण महाराष्ट्रातून त्यासाठी गोळा करण्यात आले आणि त्यामध्ये राज्यातील ऊसतोड कामगार, माथाडी कामगार आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचा अभ्यास त्यामध्ये करण्यात आला। वेगवेगळ्या जात समूहातील महाराष्ट्रातील कोणकोणते घटक यामध्ये मोडतात, माथाडी कामगार किती आहेत, ऊसतोड कामगार किती आहेत, आत्महत्याग्रस्त शेतकरी किती आहेत, याचा तो तौलानिक अभ्यास होता ज्यामध्ये मराठा समाजाचीही परिस्थिती समोर आली आणि ओबीसी आणि इतर जातींची देखील समोर आली। मात्र मी जसं सांगितलं हा फक्त मराठा आरक्षणासाठी तयार केला गेलेला अहवाल होता, मग तो ओबीसी आरक्षणासाठी कसा वापरता येईल असा राज्य मागासवर्गीय आयोगाचा सवाल आहे। आणि आयोगाने आधीच 13 तारखेलाच मागच्या आठवड्यामध्येच हा रिपोर्ट स्वीकारायला राज्य सरकारला नकार दिलाय। त्यामुळे आता राज्य सरकार पुढे काय करणार हा मोठा प्रश्न आहे। 2 आठवड्यांची मुदत आहे, या 2 आठवड्यांमध्ये राज्य सरकार आणखी कोणता डाटा राज्य मागासवर्गीय आयोगासमोर ठेवणार का आणि तो जो ठेवला जाईल त्याच्यावरती आयोगाचं समाधान होणार का, यावरती ओबीसी आरक्षणाचं पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे। सौरभ, धन्यवाद मंदार आणि प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।